आपली सगळी कामं सोडून स्वखर्चाने ही सगळी मंडळी आपला सगळा व्याप सांभाळून आज या मातुळ नगरीमध्ये कोण गंगाखेडवरून आलेला आहे, कोणी पुसदवरून आलेला आहे, यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. मराठी साहित्यामध्ये गझल हा काव्य प्रकार रुजवण्याचं काम गझल सम्राट सुरेश भट यांनी केलं आणि तो गझल हा काव्य प्रकार विजा घेऊन येणारी ही आपल्या समोरची पिढी ही गझल रत्न संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर आपल्या आशयगण अशा गझलांमधून तो गझलेची चळवळ ते महाराष्ट्रभर देशभर पेरत असतात. या सर्व गझलकारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आधी स्वागताचा कार्यक्रम आपण आटपून घेऊया. या गझल संध्येचे अध्यक्ष ख्यातनाम गझलकार गंगाखेड येथील जिल्हा परिषद शिक्षक आमचे मित्र आत्माराम जाधव सर यांचं स्वागत आपल्या सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष नागोराव डोंगरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आत्माराम जाधव सर महाराष्ट्रभर देशभर आपल्या गझलेच्या माध्यमातून आपल्या आशयघन शेरांच्या माध्यमातून मराठी गझल लोकप्रिय करण्यामध्ये मराठवाड्याचं नावलौकिक वाढवण्यामध्ये आत्माराम जाधव सर यांचा खूप मोलाचा वाटा आहे. नुकताच त्यांना स्वर्गीय लक्ष्मण जेवणे आमचे गझलकार मित्र होते, त्यांच्या नावाचा मोठा पुरस्कार मिळालेला आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. आत्माराम जाधव सर या गझल संध्येचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आपल्या आशयघन अशा शेरांसाठी गझलांसाठी ते महाराष्ट्रभर ओळखले जातात. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. समोर बसलेला जो प्रेक्षक वर्ग आहे, गर्दी जरी नसली तरी दर्दी लोक आहेत आणि इतकीच लोक आम्हाला पुरेशी आहेत. आत्माराम जाधव सर यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर त्यांच्या तोडीस तोड गझल लिहिणारे आमचे मित्र पालम येथून आलेले आत्तम गेंदे सर हे सुद्धा जिल्हा परिषद शिक्षक आहेत आणि आत्तम गेंदे सरांचं स्वागत अनुरत्न वाघमारे सर आमच्या सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच प्रगल्भ जाणीवा असलेले कवी कथाकार आणि एक मोठं नाव साहित्यिक वर्तुळातलं अनुरत्न वाघमारे सर यांच्या हस्ते गझलकार आत्तम गेंदे यांचं स्वागत होते. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आत्तम गेंदे यांचं स्वागत साहित्यिक अनुरत्न वाघमारे सर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. त्यानंतर गंगाखेड इथूनच आलेले आमचे दुसरे सुंदर गझला लिहिणारे मित्र यशवंत मस्के सर यांचं स्वागत. कोकुलवार सर यशवंत मस्के सर यांचं स्वागत पांडुरंग कोकुलवार सर यांनी करावं. यशवंत मस्के सर यांचं स्वागत कोकुलवार सरांच्या हस्ते होत आहे. मी कातळ काठावरचा नावाचा त्यांचा गझल संग्रह गझल वर्तुळामध्ये सुप्रसिद्ध आहे. यशवंत मस्के सर यांचं स्वागत कोकुलवार सरांच्या हस्ते. त्यानंतर पुसदवरून आलेले आमचे सुंदर गझला लिहिणारे मित्र सतीश देशमुख सरांचं स्वागत प्रज्ञाधर ढवळे सरांनी करावं. सतीश देशमुख सर सतीश देशमुख सरांचं स्वागत या ठिकाणी गंगाधर ढवळे सर करतायत. त्यानंतर आमचे पत्रकार मित्र हिमायतनगर येथील धडाडीचे पत्रकार विजय वाठोरे सरांचं स्वागत सूर्यतळी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. विजय वाठोरे गझलकार मित्र आमचे हिमायतनगरहून इथून आलेले आहेत. गझल लिहिणारा उदयोन्मुख असा चेहरा, वात्रटिका असतील किंवा गझला असतील आणि धडाडीच्या बातम्या असतील, धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. विजय वाठोरे साहिल या नावाने ते गझला लिहितात. विजय वाठोरे सरांचं स्वागत या ठिकाणी होतंय. त्यानंतर विजय धोबे सरांचं स्वागत शंकर गच्छे यांनी करावं. विजय धोबे सर हे सुद्धा हिमायतनगरचे आमचे गझलकार मित्र आहेत.
सतीश पाटील यांच्या हस्ते विजय धोबे सरांचं स्वागत. सतीश पाटील यांच्या हस्ते विजय धोबे सर. हिमायतनगर येथील उच्च शिक्षित असे आमचे विजय धोबे सर सुद्धा सुंदर सुंदर गजला लिहितात. यानंतर नांदेड येथून आलेल्या आपल्या आशयघन गझल लेखनासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या रोहिणी पांडे मॅडम या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे अनेक कविता संग्रह आणि कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यामुळं रोहिणी पांडे मॅडम यांचं स्वागत आमच्या महिला राज्याध्यक्षा रुपाली वाघरे मॅडम करतील. रोहिणी पांडे मॅडम आपल्या ललित लेखनासाठी आपल्या आशयघन गझल लेखनासाठी ओळखल्या जातात. त्यांचे अनेक कथा संग्रह कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचं स्वागत सप्तरंगी साहित्य मंडळाच्या महिला राज्याध्यक्षा रुपाली वाघरे ताई करत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका, कारण आम्हाला वा वा क्या बात आहे म्हटल्याशिवाय आमची गझल पुढे जात नाही. आम्हाला प्रत्येक शेराला प्रत्येक गझलेला दाद हवी असते आणि दाद द्यायला कंजूसी करू नका. हे शेवटचं सत्र आहे जवळपास आणि यानंतर कवी संमेलन आहे. यानंतर नांदेडवरूनच आलेल्या दुसऱ्या गझलकार अंजली मुनीश्वर मॅडम या गणित विषयाच्या शिक्षिका आहेत गंधार येथे. त्या सुद्धा सुंदर गझल लेखन करतात, ललित लेखन करतात. त्यांचं स्वागत रुचिरा बेटकर मॅडम यांनी करावं. अंजली मुनीश्वर मॅडम यांचं स्वागत रुचिरा बेटकर मॅडम यांनी करावं. स्वागताचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. यानंतर आपल्याला एक से बढकर एक अशा गझलांचा आस्वाद घ्यायचा आहे. मातोळच्या भूमीमध्ये न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम या ठिकाणी होईल. गंगाधरराव पडोळे पत्रकार आणि ठाकरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होईल. पडोळे साहेब आणि ठाकरे साहेब या दोघांनी मंचावर यायचे. राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे सर त्यांचं स्वागत करतील. पडोळे साहेब आणि ठाकरे साहेब पत्रकार या दोघांचं स्वागत राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे सर करतील. मातोळच्या नगरीमध्ये पहिलंच होत असलेलं हे कदाचित साहित्य संमेलन असावं आणि हा गझलचा पहिलाच कार्यक्रम असावा. नांदेड मधल्या किंवा मराठवाड्यातल्या अगदी तळागाळातल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन गझलचं हे रोपटं कसं फुलवता येईल, कसं रुजवता येईल याचा प्रयत्न आम्ही सगळी गझलकार मंडळी आमच्या परीने करत आहोत. आणि या प्रयत्नांना दाद देण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आमचे गझलकार मित्र आमच्या हाकेला ओ देऊन या ठिकाणी येत असतात. आणि या गझलची चळवळ महाराष्ट्रभर अधिक कशी मोठी होईल याचं काम आम्ही आमच्या परीने करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना वाहिलेलं हे संपूर्ण साहित्य संमेलन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना वाहिलेले साहित्य संमेलन आहे. आणि आज या गझल मुशायरीचे सूत्रसंचलन करणारे संदेशा डोहाकाठी हा गझल संग्रह ज्यांचा अतिशय प्रसिद्ध आहे आणि गझलेचं क्षेत्र मोठं व्हावं यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आमचे मित्र आदरणीय संमित्र श्री चंद्रकांतजी कदम सर यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी मी आदरणीय श्री गच्चे सरांना अशी विनंती करतो, कृपया आपण आजच्या या गझल मुशायरीचे सूत्रसंचालन करणारे आदरणीय आमचे मित्र श्री चंद्रकांत कदम सरांचं स्वागत करावं, त्यांना सन्मानित करावं. आदरणीय श्री चंद्रकांत कदम सर. फक्त गळ्यात मलाच घालून गेलो. इकडे पहा. कार्यकारिणी असल्यामुळे आम्हाला काही करायला पटपट एक विषय घ्या.
एक शेर एक मधला पहिले सांगतो करू द्या आधी शेर कमी झाले तर अशा वातावरणात रिझल्ट ठेवायला टाकला मुक्त वातावरणात घ्या मुक्त वातावरण तर मित्र हो, गझल म्हणजे काय? गझल सांगताना आमचे वैभव देशमुख नावाचे गझलकार आहेत पुण्याचे, ते लिहितात, गर आप साथ होते, गर आप साथ होते, कुछ और बात होती, गर आप साथ होते कुछ और बात होती, मी एकटाच होतो अन चांद रात होती, मी एकटाच होतो अन चांद रात होती, हर एक गम जिगर में औलाद सा संभाला, माझी अशा प्रकारे दुखे सुखात, हर एक गम जिगर में औलाद सा संभाला, माझी अशा प्रकारे दुखे सुखात होती, माझी अशा प्रकारे दुखे सुखात होती। आशीर्वाद होता भला खुदा का आदम हमें बनाता, होता भला खुदा का आदम हमें बनाता, तेव्हा न धर्म होता तेव्हा न जात होती, तेव्हा न धर्म होता तेव्हा न जात होती, होता भला खुदा का आदम हमें बनाता, तेव्हा न धर्म होता तेव्हा न जात होती, मी एकटाच होतो आणि चांद रात होती, असे वैभव देशमुख पुण्याचे गझलकार लिहितात। आणि जात धर्म न पाळणारी, मानवतेचा वसा, मानवतेचा उजेड घेऊन पुढे जाणारी ही गझलकारांची विजा घेऊन येणारी पिढी आपल्या समोर बसलेली आहे। त्यातल्या एकेका गझलकारांना शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपण गझला लिहायला सांगितल्या होत्या, शिवाजी महाराजांचे जाज्वल्य विचार घेऊन ही मंडळी आपल्या समोर आपल्या गझल रचना घेऊन आलेली आहे। गंगाखेडवरून आलेले यशवंत मस्के यांना मी पहिल्यांदा आमंत्रित करतो। ते जिल्हा परिषद शिक्षक आहेत। मी कातळ काठावरचा नावाचा त्यांचा गझल संग्रह प्रसिद्ध आहे। बघा गझलकार कसं कसं लिहितो, किती किती वेगळ्या प्रकारचा लिहितो। त्यांनी एका गझलेत लिहिले की एवढे लांबून का जवळून बघ, एवढे लांबून का जवळून बघ, तू मलाही आपला समजून बघ, एवढे लांबून का जवळून बघ, तू मलाही आपला समजून बघ। आणि शेर पहा की बासरी मी जीवनाचा सूर तू, बासरी मी जीवनाचा सूर तू, एकदा ओठांवरी ठेवून बघ, एकदा ओठांवरी ठेवून बघ। आणि हाच गझलकार कधी वेगळ्या मूड मध्ये असतो तर काय लिहितो बघा, पाहून माणसाला फसतो बऱ्याच वेळा, पाहून माणसाला फसतो बऱ्याच वेळा, अंदाज आरशाचा चुकतो बऱ्याच वेळा, आणि हातास लागले ते विकण्यास सज्ज होतो, हातास लागले ते विकण्यास सज्ज होतो, रखवालदार चोरी करतो बऱ्याच वेळा, रखवालदार चोरी करतो बऱ्याच वेळा। आणि हा शेर त्यांचं व्यक्तिमत्व सांगणारा शेर आहे की स्वातंत्र्य न्याय समता या भारतात नांदो, शिवाजी महाराजांचा विचार, स्वातंत्र्य न्याय समता या भारतात नांदो, यशवंत हीच धडपड करतो बऱ्याच वेळा, यशवंत हीच धडपड करतो बऱ्याच वेळा। मी आमंत्रित करतोय यशवंत मस्के सर। सर्वांना असं स्नेह नमस्कार। सदरी मुशायरा
अध्यक्ष महोदय तथा सर्व माझ्या गझलकार मित्र गझलकार मैत्रिणी आपल्या सर्वांच्या अनुमतीने मी माझे काही शेअर आपल्या समोर ठेवतो आहे. लक्षात द्या की उगी कशाला सांगत सुटतो याची त्याची ओळख. उगी कशाला सांगत सुटतो याची त्याची ओळख. गर्दीमध्ये हाक आतली तू आत्म्याची ओळख. सख्खा भाऊ असून वैरी दशाननाचा झाला. सख्खा भाऊ असून वैरी दशाननाचा झाला. विभीषणाला झाली जेव्हा श्रीरामाची ओळख. विभीषणाला झाली जेव्हा श्रीरामाची ओळख. गर्दीमध्ये हाक आतली तू आत्म्याची ओळख. आणखीन एक असा शिक्षण बघा की खानदानाची जगास दिसली भारतभूच्या उदरी. खानदानाची जगास दिसली भारतभूच्या उदरी. करुणा सागर बुद्ध खरोखर या देशाची ओळख. क्या बात आहे सर. खानधनाची जगास दिसली भारतभूच्या उदरी. खानधनाची जगास दिसली भारतभूच्या उदरी. करुणा सागर बुद्ध खरोखर या देशाची ओळख. गर्दीमध्ये हाक आतली तू आत्म्याची ओळख. आणि आपल्या समोर मी माझी एक गझल ठेवतो आहे. तरुण मुली दादा उभं राहून म्हटलं तरी चालेल तुम्हाला. चालेल चालेल. जोरदार टाळ्या सर्वांसाठी. धन्यवाद. आजच्या गझल मुशायराचे अध्यक्ष सदर मुशायरा त्यांच्या एका गझलेचा आम्हाला फार वेळ लावलेला आहे त्यांनी की ते म्हणतात की या जगाला साजरे बनवायचे आहे मला. शक्य होईल तेवढे बदलायचे आहे मला. या जगाला साजरे बनवायचे आहे मला. आणि त्यांचा हाच धागा धरून मी माझी गझल पूर्ण केलेली आहे. त्यांच्या धून मध्ये मी आपली गझल सादर आपल्यासमोर ठेवतो आहे. न्याय द्याल ही अपेक्षा. धन्यवाद. हो नव्याने गड नवा बांधायचा आहे मला. हो नव्याने गड नवा बांधायचा आहे मला. एक शिवबाहर घरी घडवायचा एक शिवबाहर घरी घडवायचा आहे मला. जर बळीला गाडणारा भेटला कोणी कुठे. जर बळीला गाडणारा भेटला कोणी कुठे. मला विद्रोह केल्यासारखं वाटेल परंतु वस्तुस्थिती आहे, काय करू. जर बळीला गाडणारा भेटला कोणी कुठे. पालथा खालून तो तुडवायचा आहे मला. एक शिवबाहर घरी घडवायचा आहे मला. कोथळा काढा दुहीचा कोथळा काढा दुहीचा माजली जी अंतरी. कोथळा काढा दुहीचा माजली जी अंतरी. मावळा सगळा पुन्हा जोडायचा आहे मला. एक शिवबाहर घरी घडवायचा आहे मला. शेर बघा की धर्म जातीचा जुना तोडून टाका पिंजरा. धर्म जातीचा जुना
तोडून टाका पिंजरा, हाथवा समतान भी समता चढव हाथवा समतान भी उडवायचा आहे मला, एक शिवभार घडी घडवायचा आहे मला. सोड गप्पा जोड राजा तू आता इथल्या नद्या, सोड गप्पा जोड राजा तू आता इथल्या नद्या, माळ रानावर मळा फुलवायचा आहे मला. धन्यवाद. माळ रानावर मळा फुलवायचा आहे मला, एक शिवबाहर घरी घडवायचा आहे मला. अण्णाभाऊ म्हटले होते की जग बदल घालून निघाव, सांगून गेले मला भीमराव. आणि तोच धागा मला सापडलेला आहे. जग बदलणारे तुझे ते शस्त्र अण्णा गावले, जग बदलणारे तुझे ते शस्त्र अण्णा गावले, घाव जुलमावर पुन्हा घालायचा आहे मला. धन्यवाद. एक शिवबाहर घरी घडवायचा आहे मला. शेवट करतो आहे. पाखरे जगभर पसरली, पाखरे जगभर पसरली, पाखरे जगभर पसरली, पिंपळावरची जुन्या. पाखरे जगभर पसरली, पिंपळावरची जुन्या, आज पिंपळ पार तो सजवायचा आहे मला. एक शिवबाहर घरी घडवायचा आहे मला, हो नव्याने गडनवा बांधायचा आहे मला, हो नव्याने गडनवा बांधायचा आहे मला, एक शिवबाहर घरी घडवायचा आहे मला, एक शिवबाहर घरी घडवायचा आहे मला. जोरदार टाळ्या सर्वांसाठी झाल्या पाहिजे. खूप सुंदर गझल. एक शिवबाहर घडी घडवायचा आहे मला, एक शिवबाहर घडी घडवायचा आहे मला, असा मोलाचा संदेश देणारी शिवाजी महाराजांच्या विचारांवर ओतप्रोत भरलेली ही गझल यशवंत मस्के सरांनी या ठिकाणी सादर केलेली आहे. जोरदार टाळ्या सर्वांसाठी झाल्या पाहिजे. गंगाखेडचे हे कवी मित्र, गझलकार मित्र. यानंतर मी आमंत्रित करतो आहे नांदेडवरून आलेल्या गझलकारा रोहिणी पांडे मॅडम यांना. त्याच्या आधी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक असलेले महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गझलकार नितीनदादा देशमुख म्हणतात की दादा, कोण हिंदू कोण मुस्लिम दोस्तांनो, कोण हिंदू कोण मुस्लिम दोस्तांनो, माय सर्वांचीच आहे जर शिवाय. कोण हिंदू कोण मुस्लिम दोस्तांनो, माय सर्वांचीच आहे जर शिवाजी. तू नको वाऱ्यास बांधू चौकटांनी, तू नको वाऱ्यास बांधू चौकटांनी, जातपाती धर्म यांच्या वर शिवाजी, जातपाती धर्म यांच्या वर शिवाजी. रोहिणी पांडे मॅडम या नांदेडवरून आलेल्या गझलकारा, त्यांचे काही शेर त्या म्हणतात की कुटुंबातल्या सौख्यामधली सुंदर गुंफण झाले, कुटुंबातल्या सौख्यामधली सुंदर गुंफण झाले, कधी उंबरा अन रांगोळी किंवा अंगण झाले, कधी उंबरा अन रांगोळी किंवा अंगण झाले. आणि हा शेर म्हणजे त्यांची ओळख आहे. शेर पहा की मी काटेरी झाडांवरही घरटे विणते माझे, मी काटेरी झाडांवरही घरटे विणते माझे, केवळ माझ्या खोप्यापुरती मी पण सुगरण झाले, केवळ माझ्या खोप्यापुरती मी पण सुगरण झाले. अशा आशयघन शेरांना जन्म देणाऱ्या रोहिणी पांडे मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांनी आपली गझल आणि शेर पेश करावे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया.
आज शिवाजी महाराजांवरच्या सूचना घ्यायच्या आहेत, त्यामुळे तेच. पण शिवाजी होणं खरंच सोपं असतं का? तर नाही. तेच या एकमतला 2 शेरमध्ये सांगत आहे. तलवारीच्या पात्यावरचे जगणे असते, तलवारीच्या पात्यावरचे जगणे असते, इतके सोपे कुठे शिवाजी बनणे असते. पेल्यामधली कधी सुनामी अन चक्रीपण, पेल्यामधली कधी सुनामी अन चक्रीपण, उरात कायम भयान वादळ जपणे असते, इतके सोपे कुठे शिवाजी बनणे असते. पुढचा शेती. अफाट शत्रू जिंकत जाणे अवघड बनते, अफाट शत्रू जिंकत जाणे अवघड बनते, गनिमी कावा करता करता लपणे असते, इतके सोपे कुठे शिवाजी होणे असते. गझल घेते की. स्वराज्यास जो स्थापन करतो असा शिवाजी, स्वराज्यास जो स्थापन करतो असा शिवाजी, औरंग्याची झोप उडवतो असा शिवाजी. अफजल सिद्धी निजाम अथवा दिलेर असू दे, अफजल सिद्धी निजाम अथवा दिलेर असू दे, साऱ्यांना जो पुरून उरतो असा शिवाजी. वयस 16 पण अचाट इच्छा स्वातंत्र्याची, वयस 16 पण अचाट इच्छा स्वातंत्र्याची, धैर्यावरती स्वप्न पेलतो असा शिवाजी. चातुर्याने आग्र्यामधून अलगद सुटतो, चातुर्याने आग्र्यामधून अलगद सुटतो, पराक्रमाची शिकस्त करतो असा शिवाजी. ताना येसा बाजी नेता आणि बहिर्जी, ताना येसा बाजी नेता आणि बहिर्जी, मैत्रीमध्ये प्राण फुंकतो असा शिवाजी. बहुत बढ़िया, बहुत. ताना येसा बाजी नेता आणि बहिर्जी, ताना येसा बाजी नेता आणि बहिर्जी, मैत्रीमध्ये प्राण फुंकतो असा शिवाजी. आणि शेवटचा शेती. पराक्रमाच्या प्रेरक गाथा जगास देऊन, पराक्रमाच्या प्रेरक गाथा जगास देऊन, हजार दालो मनास जिंकतो असा शिवाजी, हजार दालो मने जिंकतो असा शिवाजी. धन्यवाद. खूप सुंदर गझल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना वाहिलेलं हे संमेलन आहे आणि इथली गझल संध्या, प्रत्येक गझल प्रत्येक शेर त्यांच्या विचारांचा जागर करणारा असावा असं आम्ही सगळ्या गझलकारांना सांगितलं होतं. आणि तोच धागा पकडून सर्व गझलकार मंडळींनी एकापेक्षा एक बडकर अशा रचना गझल या ठिकाणी पेश करतायत. त्यांना जोरदार टाळ्यांनी आपण दाद देऊया. आमचे महागाववरून आलेले आमचे सतीश देशमुख सर आहेत, त्यांच्याच गावात राहणारे दुसरे आमचे गझलकार मित्र गजानन वाघमारे, गजानन वाघमारे सर महाराष्ट्रातले थोर गझलकार. ते म्हणतात बघा त्याचे शेर की, हे धर्मग्रंथ मित्रा, हे धर्मग्रंथ मित्रा बांधून ठेव सारे, हे धर्मग्रंथ मित्रा बांधून ठेव सारे, या आंधळ्या पिढ्यांना चल संविधान सांगू. हे धर्मग्रंथ मित्रा बांधून ठेव सारे, या आंधळ्या पिढ्यांना चल संविधान सांगू. आणि शेर पहा की, रक्तात भीम माझ्या हृदयामध्ये शिवाजी, रक्तात भीम माझ्या हृदयामध्ये शिवाजी, याहून श्रेष्ठ कुठली मी खानदान सांगू. रक्तात भीम माझ्या हृदयामध्ये शिवाजी, याहून श्रेष्ठ कुठली मी खानदान सांगू, या आंधळ्या पिढ्यांना चल संविधान सांगू. मी हिमायतनगरचे आमचे गझलकार मित्र विजय धोबे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. तरुण तडफदार असा गझलकार मित्र आहे, नव्याने गझला लिहितो आहे. तो काय काय लिहितो मी तुमच्या समोर ठेवतो. शब्द शेरातले शेर गझलेतला, शब्द शेरातले शेर गझलेतला, मांडताना व्यथा जन्मली पाहिजे, मांडताना व्यथा जन्मली पाहिजे. आणि वाद करते तुझी ही नीरव शांतता, वाद करते तुझी ही नीरव शांतता, तू अबोल्यातही बोलली पाहिजे, तू अबोल्यातही बोलली पाहिजे. असं एकीकडे लिहिणारा आणि एकीकडे तो लिहितो की, तू जराशी थांबली तर काय जाते, तू जराशी थांबली तर काय जाते, भावनांशी बोलली तर काय जाते. आणि हा शेर पहा की,
संसदेचा या तमाशा पाहावेना, संसदेचा या तमाशा पाहावेना, ती अचानक पेटली तर काय जाते, ती अचानक पेटली तर काय जाते. असं अनेक अंगांनी गझलीचा अभ्यास करणारा हा तरुण मित्र विजय धोबे सर यांना मी त्यांची गझल पेश करण्यासाठी आमंत्रित करतो. सर्वप्रथम जनसंवाद राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये गझल लढण्यासाठी आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिला याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनस्वी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि माझ्या गझलेत सुरुवात करतो एक मधला एक शेर की वडील भाऊ सखा कुणाचा बाळ शिवाजी. वडील भाऊ सखा कुणाचा बाळ शिवाजी, गनिमांचा एकमेव कर्दन काळ शिवाजी. वडील भाऊ सखा कुणाचा बाळ शिवाजी, गनिमांचा एकमेव गर्दन काळ शिवाजी. सदैव शुभा रक्षण देई ती माय भवानी, सदैव शुभा रक्षण देई ती माय भवानी. शत्रू जडला तर मग तो होतो काळ शिवाजी, शत्रू जर का जडला तर मग तो काळ शिवाजी. गझलेत सुरुवात करतो की सिंह शिवबा पुत्र छावा शूरतेची खान आहे, सिंह शिवबा पुत्र छावा शूरतेची खान आहे. दख्खनी माती सैतल्या वीरता वरदान आहे, दख्खनी माती सैतल्या वीरता वरदान आहे. आणि का कुणाची चाकरी तू मागतो आयुष्य सारे, का कुणाची चाकरी तू आयुष्य, का कुणाची चाकरी तू मागतो आयुष्य सारे. जागतो जो स्वाभिमाना तो खरा धनवान आहे, जागतो जो स्वाभिमाना तो खरा धनवान आहे. आणि पुढचा शेर असा की कास्तकाराचा कधी ना देठ खुडला जिंदगीभर, कास्तकाराचा कधी ना देठ खुडला जिंदगीभर. राजनेत्याच्या कृपेने आज तो हैराण आहे, राजनेत्यांच्या कृपेने आज तो हैराण आहे. पुढचा शेर असा की आज का नाही सुरक्षित, आज का नाही सुरक्षित आमची माता बहीण ही, आज का नाही सुरक्षित आमची माता बहीण ही. शिवप्रभूंचा मावळा का आज घागत प्राण आहे, शिवप्रभूंचा मावळा हा आज कागद प्राण आहे. आणि पुढचा शेर असा की नापिकीने फास घेऊन आत्महत्या जाहल्यावर, नापिकीने फास घेऊन आत्महत्या जाहल्यावर. पोरक्या दारात पडते मग पिकेचे दान आहे, नापिकीने फास घेऊन आत्महत्या झाल्यावर. पोरक्या दारात पडते मग पिकेचे दान आहे, मग पिकेचे दान आहे. पुढचा शेर असा की सागराच्या स्थिरतेला शांतता समजू नको तू, सागराच्या स्थिरतेला शांतता समजू नको तू. संयमा भीती समजे हे तुझे अज्ञान आहे, संयमा भीती समजणे हे तुझे अज्ञान आहे. आणि शेवटचा शेर असा की देव माझा ज्यामुळे बस आज गाभाऱ्यात आहे, देव माझा ज्यामुळे बस आज गाभाऱ्यात आहे. हिंदभूषण शिव शंभू आपुला अभिमान आहे, हिंदभूषण शिव शंभू आपुला अभिमान आहे. धन्यवाद. नांदेडमध्ये गझलेची चळवळ रुजवण्यासाठी खूप मुलाचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यातून पुढे आलेलं हे नाव आहे विजय धोबे सर. आमचे विजय वाठोरे सर ही तरुण पिढी अतिशय जोमाने ही गझल विधा पुढे घेऊन जात आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया, त्यांना प्रोत्साहन देऊया. विजयच्या पाठीमागे विजय आहे. आमचे सवना जिल्हा यवतमाळ येथील एक गझलकार मित्र आहेत आबेद शेख. आबेद भाईचे शेर आपल्या काळजाला हात घालतात. आबेद शेख म्हणतात की हा घोट घेत आहे, हा श्वास घेत आहे. वाघमारे सर, हा घोट घेत आहे, हा श्वास घेत आहे. तुमच्यामुळेच बाबा मी श्वास घेत आहे. हा घोट घेत आहे, हा श्वास घेत आहे. तुमच्यामुळेच बाबा मी श्वास घेत आहे. आणि आलेच पीक नाही बाबा समानतेचे. त्यांची खंत आहे पहा की आलेच पीक नाही बाबा समानतेचे. त्रासून लोकशाही गळफास घेत आहे, त्रासून लोकशाही गळफास घेत आहे. असंच काहीतरी लिहिणारा आमचा पत्रकार मित्र विजय वाठोरे हिमायतनगर करून या ठिकाणी आलेला आहे. त्याचे काही शेर पहा की तो पत्रकार आहे म्हणून त्याच्या शेरांमध्ये पण पत्रकारिता येते. तो लिहितो की शब्दात पेटलेली ढग पत्रकार असतो, शब्दात पेटलेली ढग पत्रकार असतो. अन्याय ठेचणारी
रग पत्रकार असतो, अन्याय ठेचणारी रग पत्रकार असतो. आणि माणुसकीचा रोज होतो अंत आहे, माणुसकीचा रोज होतो अंत आहे. जनता भिकेला लागल्याची खंत आहे, जनता भिकेला लागल्याची खंत आहे. आणि हा शेर बाकी मी बोलका नाही तुझ्यावानी सुधारक, मी बोलका नाही तुझ्यावानी सुधारक. मी वागतो तितकाच तंतोतंत आहे, मी वागतो तितकाच तंतोतंत आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. अशा टाळ्यांच्या अपेक्षेने जोरदार टाळ्या वाजवा. विजय वाटोळे सर. प्रथमतः पाचवे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये गझल संध्येसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद करतो. शिवाजी महाराज जयंती निमित्त एक छोटा शेर आपल्या समोर मांडतो. किंवा शिवबा समान माझ्या आहे इथे कुणी का, की शिवबा समान माझ्या आहे इथे कुणी का. दिसते हरेक महिला, दिसते हरेक महिला आई बहीण ज्याला, दिसते हरेक महिला आई बहीण ज्याला. की शिवबा समान माझ्या आहे इथे कुणी का, दिसते हरेक महिला आई बहीण ज्याला. आणि माझी गजल सादर करतो. की मला उचलून घेण्याला, मला उचलून घेण्याला पुढे सरसावली आहे, मला उचलून घेण्याला पुढे सरसावली आहे. भीमाच्या संविधानाची मिळाली सावली आहे, भीमाच्या संविधानाची मिळाली सावली आहे. आणि न ईश्वर येशू अल्लाह तो प्रसंगी धावला इथे, न ईश्वर येशू अल्लाह प्रसंगी धावला येथे. मला केवळ अहिंसा सम्यकाची पावली आहे, मला केवळ अहिंसा सम्यकाची पावली आहे. की पुढचा शेर बघा, की माणुसकीवर चिंतन करणारा. की मनुष्याच्याच माणुसकीत मी पीएचडी केली, की मनुष्याच्याच माणुसकीत मी पीएचडी केली. अखेरी ती मला या श्वानामध्ये गावली आहे, अखेरी ती मला श्वानामध्ये या गावली आहे. की अहंकारा सवे मत्सर त्रसेला, अहंकारा सवे मत्सर त्रसेला स्थान नसणारी. जगाला गौतमाने सौख्य शांती दावली आहे, जगाला गौतमाने सौख्य शांती दावली आहे. आणि शेवटचा शेर असा आहे की कळी खुलण्या इथे पोषक परिसर गवसला कोठे, कळी खुलण्या इथे पोषक न परिसर गवसला कोठे. मनी हैवानियत का एवढी निर्ढावली आहे, मनी हैवानियत का एवढी निर्ढावली आहे. आणि मला उचलून घेण्याला पुढे सरसावली आहे, भीमाच्या संविधानाची मिळाली सावली आहे. धन्यवाद. गझल लेखन अधिकाधिक असंच बहरो, असेच विद्रोही शेर तुमच्या लेखनातून येऊत अशा तुम्हाला शुभेच्छा. चंदना सोमानी नावाच्या गझलकार आहेत, त्या आपल्या एका गझलेत म्हणतात की दादा अंधारावर मात शिवाजी, त्यांची प्रसिद्ध गझल आहे. अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी, अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी. मावळचा हा गडी रांगडा, मावळचा हा गडी रांगडा, मानत नाही जात शिवाजी, मानत नाही जात शिवाजी. आणि इतिहासाच्या पानोपाने, इतिहासाच्या पानोपाने पुन्हा पुन्हा लिहितात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी. मी यानंतर आमंत्रित करतोय नांदेडवरून आलेल्या गझलकारा अंजली मुळेश्वर. त्या आपल्या गझलेत म्हणतात, शेरांमध्ये म्हणतात की बोलणे आज टाळले होते, बोलणे आज टाळले होते, केवढी काल भाळले होते. बोलणे आज टाळले होते, केवढी काल भाळले होते. वाचली पुस्तके कधी नाही, वाचली पुस्तके कधी नाही, चेहरे फक्त चाळले होते. वाचली पुस्तके कधी नाही, चेहरे फक्त चाळले होते. आणि दोन शेर की कुणी काल होते कुणी आज नाही, कुणी काल होते कुणी आज नाही. कुणावर म्हणून
होत नाराज नाही. आणि सुगंधास भाळू नको ऐन वेळी, सुगंधास भाळू नको ऐन वेळी, फुलांनाच उरली आता लाज नाही. कोणावर म्हणून होत नाराज नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अंजली मुनीश्वर मॅडम. हॅलो, सर्वांना नमस्कार. एक मधला शेर घेते, एक मधला एक शेर घेते. माझे जीवनाचे अजिबात जमत नाही, माझे जीवनाचे अजिबात जमत नाही. मृत्यू कुठे हरवला काहीच कळत नाही, मृत्यू कुठे हरवला काहीच कळत नाही. पचवून अपयशाला गेला पुढे ससापण, पचवून अपयशाला गेला पुढे ससापण. लोकास कासवासी का हार बसत नाही, लोकास कासवासी हार का बसत नाही. शेर घेतेय, गझल घेतेय. पहिला शेर. म्हणे शिवाजी घरात आहे, म्हणे शिवाजी घरात आहे, सदा शिवाजी उरात आहे. म्हणे शिवाजी घरात आहे, सदा शिवाजी उरात आहे. कशी कळावी तुला जिजाई, कशी कळावी तुला जिजाई, कुठे शिवाजी तुझ्यात आहे. कशी कळावी तुला जिजाई, कुठे शिवाजी तुझ्यात आहे. टिळा सुगंधी दिशा दिशांना, टिळा सुगंधी दिशा दिशांना, निशान निशान भगवे नभात आहे, निशान भगवे नभात आहे. अजून लढाई सुरूच आहे, अजून लढाई सुरूच आहे. छुपा शिवाजी हयात आहे, अजून लढाई सुरूच आहे. छुपा शिवाजी हयात आहे. स्वराज्य आता उदास झाले, जणू शिवाजी तमात आहे. स्वराज्य आता उदास झाले, जणू शिवाजी तमात आहे. मशाल आता तुझी मराठी, मशाल आता तुझी मराठी, खरा शिवाजी सुजात आहे. कधी न विजला विकार धर्मा, कधी न विजला विकार धर्मा, जरी शिवाजी मनात आहे. कशी सुकावी मुळे येताही, कशी सुकावी मुळे येताही, जरी शिवाजी बळात आहे. पराक्रमाची शिकस्त करतो असा शिवाजी कुणात आहे. पराक्रमाची शिकस्त करतो असा शिवाजी कुणात आहे. वा वा वा, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. खूप सुंदर गझल, शिवविचार घेऊन लिहिलेली ही गझल, खूप सुंदर गझल अंजली मुनीश्वर यांनी सादर केली. मित्र हो, पुन्हा आबेद शेख माझ्या मदतीला येतात. आबेद शेख वाचा, आबेद शेख तुम्ही. आबेद शेख नावाचा गझलकार खूप सुंदर लिहितो. तेरी गीता भी रहने दे, तेरा कुरान रहने दे, तेरी गीता भी रहने दे, तेरा कुरान रहने दे. मेरा नादान है बच्चा, भले नादान रहने दे. यहाँ हिंदू बना कोई, यहाँ मुस्लिम बना कोई, यहाँ हिंदू बना कोई, यहाँ मुस्लिम बना कोई, उसे कुछ भी बनाना मत, उसे इंसान रहने दे. मेरा नादान है बच्चा, भले नादान रहने दे. असाच काहीसा विचार आम्ही सगळे गझलकार आपल्या गझलांमधून फिरत असतो. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय सतीश देशमुख, गझलेच्या क्षेत्रात अतिशय वेगाने पुढे येणारे हे नाव. पुसदवरून आलेले हे आमचे गझलकार मित्र आहेत. एका माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुसदवरून ते आलेले आहेत. ते त्यांच्या शेराने त्यांची ओळख करून देतो की गावखेड्याच्या जुन्या देशात आहे मी, गावखेड्याच्या जुन्या देशात आहे मी. आजही या शिक्षकी पेशात आहे मी, आजही या शिक्षकी पेशात आहे मी. आणि फेक माझ्यावर कितीही तू चिखल आता, फेक माझ्यावर कितीही तू चिखल आता, बालकांच्या स्वच्छ गणवेशात आहे मी, बालकांच्या स्वच्छ गणवेशात आहे मी. आजही या शिक्षकी पेशात आहे मी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सतीश देशमुख सर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम आयोजकांचे मनापासून धन्यवाद देतो. खरं तर विजय सरांनी सुद्धा माणुसकीचा शेर सांगितला. खरोखरच खूप चांगला शेर आहे आणि या माणुसकीवर आधारितच
सध्या नांदेड, हदगाव, आमच्या उमरखेड तालुक्यामध्ये जोरदार गझलचं खूप चांगलं काम इथं होत आहे. आणि आदरणीय चंद्रकांत कदम सरांच्या नेतृत्वात ते काम होत आहे. आणि आम्ही त्यांच्याच गझल वाचून कुठेतरी लिहित आहोत. आणि हा तर कदम सरांसाठी एकदा टाळ्या होत आहेत. एक मतला आणि एक शेर घेतो. कधी काळी जसा होता तसा आहे, कधी काळी जसा होता तसा आहे, अजिंठा हा खरा माझा वसा आहे. कधी काळी जसा होता तसा आहे, अजिंठा हा खरा माझा वसा आहे. नभी भगवा फडकतो या स्वराज्याचा, नभी भगवा फडकतो या स्वराज्याचा, दर्या खोऱ्यात शिवबाचा ठसा आहे. क्या बात है, फार छान. नभी भगवा फडकतो या स्वराज्याचा, दर्या खोऱ्यात शिवबाचा ठसा आहे. आता माझे गझल घेतो. धर्मात ना कुणाच्या जातीत जन्मलो, धर्मात ना कुणाच्या जातीत जन्मलो, मी फक्त माणसाच्या जातीत जन्मलो. धर्मात ना कुणाच्या जातीत जन्मलो, मी फक्त माणसाच्या जातीत जन्मलो. वृक्षा समान आहे हा देश आमचा, वृक्षा समान आहे हा देश आमचा. आम्ही फुला फळाच्या जातीत जन्मलो, धर्मात ना कुणाच्या जातीत जन्मलो. येथे मरून गेलो माझा म्हणून मी, येथे मरून गेलो माझा म्हणून मी. रे जन्मलो कुणाच्या जातीत जन्मलो, धर्मात ना कुणाच्या जातीत जन्मलो. कोठून सावलीचा मिळणार गारवा, कोठून सावलीचा मिळणार गारवा. मी नेहमी उन्हाच्या जातीत जन्मलो. आणि शेर असा आहे की या भारतात होते जन्मायचे मला, या भारतात होते जन्मायचे मला. माझ्या तुझ्या नित्याच्या जातीत जन्मलो, या भारतात होते जन्मायचे मला. माझ्या तुझ्या नित्याच्या जातीत जन्मलो. हा जन्म काय झाला माझा कवी म्हणून, हा जन्म काय झाला माझा कवी म्हणून. साऱ्या चराचराच्या जातीत जन्मलो. तुमच्या जगात आहे मी फार वेगळा, तुमच्या जगात आहे मी फार वेगळा, मी फार वेगळा. तुमच्या जगात आहे मी फार वेगळा, मी वेगळ्या जगाच्या जातीत जन्मलो. धर्मात ना कुणाच्या जातीत जन्मलो, मी फक्त माणसाच्या जातीत जन्मलो. धन्यवाद. या भारतात होते जन्मायचे मला, या भारतात होते जन्मायचे मला. माझ्या तुझ्या नित्याच्या जातीत जन्मलो. धन्यवाद. दोघं
देशमुख सर बहुत बढ़िया. धन्यवाद सर, खूप खूप आभार. अतिशय सुंदर सादरीकरण, नक्कीच माणुसकीची नाळ जोडणारा या गझलचं सादरीकरण या सरांनी या गझलेमधून केलेलं आहे. आणि यानंतर मी आपल्या पुढे ज्यांना पाचारण करतो आहे, नक्कीच या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार म्हणून ज्यांच्या नावाचा परिचय आपल्या पुढे करून देणं गरजेचं नक्कीच नाही. आपण वेगवेगळ्या गझलांमधून सरांचं सादरीकरण पाहत असतात, वेगवेगळ्या गझल मुशायऱ्यांचे सूत्रसंचालन सर करत असतात. मी आज पहिल्यांदाच दादा आणि यशवंतदादा सोबत मी सद्भाग्य आहे की मी या व्यासपीठावर आहे. मी आवर्जून त्यांना सांगू इच्छितो की नांदेडमध्ये गझलेचं कार्य पुढे नेण्याचं नव्हे तर जे आपण अशी नव्हे ते इतरांशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जरी या उक्तीप्रमाणे आदरणीय श्री चंद्रकांत कदम सर, रोहिणी पांडे मॅडम, दीपाली कुलकर्णी मॅडम आणि स्वाती भद्रे मॅडम हे 4 जण वेगवेगळ्या कार्यशाळा घेत असतात ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून. प्रत्येकाला या क्षेत्रामध्ये ज्ञान देण्याचं काम आणि पुढे आणण्याचं काम करत आहेत. मी आमच्या सर्व नवोदित गझलकारांमार्फत व नांदेडमधील शिकणाऱ्या गझलकारांमार्फत मी या 4 जणांचे मनापासून आभार मानतो. ही गोष्ट आवर्जून आपल्याकडून मांडणे मला अगत्याचे वाटले आणि म्हणून मी आदरणीय श्री चंद्रकांत कदम सरांचे याबद्दल मी आभार देतो. सर त्यांच्या शेरामध्ये असं म्हणतात की कौतुक नको सांगूस तू खोट्या विकासाचे, कौतुक नको सांगूस तू खोट्या विकासाचे, उघडून डोळे हाल बघत हया देशाचे. कौतुक नको सांगूस तू खोट्या विकासाचे, उघडून डोळे हाल बघत हया देशाचे. बांधावरी ज्या घेतला गळफास बापाने, बांधावरी ज्या घेतला गळफास बापाने, नाही रुजत कुठल्याच तेथे बीज झाडाचे, नाही रुजत कुठल्याच तेथे बीज झाडाचे. अगदी हृदयस्पर्शी शेर. पुढच्या शेरामध्ये ते असं म्हणतात की मातीमध्ये अवघ्या कमाईला उधळल्यावर, मातीमध्ये अवघ्या कमाईला उधळल्यावर समजेल बघ जगणे काय असते कास्तकाराचे, समजेल जगणे काय असते कास्तकाराचे. अजून त्यांचे 2-3 सुभेशेर मी आपल्या पुढे सादर करतो आहे की चांगुलपणावरी जर माझी मदार आहे, चांगुलपणावरी जरी माझी मदार आहे, प्रत्येक माणसाचा मी कर्जदार आहे, प्रत्येक माणसाचा मी कर्जदार आहे. आणि ते मोजतात उंची आता म्हणे नभाची, ते मोजतात उंची आता म्हणे नभाची. ज्यांच्या पिढ्या पिढ्यांचा दर्जा सुमार आहे, ज्यांच्या पिढ्या पिढ्यांचा दर्जा सुमार आहे. आणि भिडण्यास संगराला धास्तावतात त्यांना, भिडण्यास संगराला धास्तावतात त्यांना. एक एक शेर माझा प्रथमोपचार आहे, एक एक शेर माझा प्रथमोपचार आहे. अशा हृदयास भेटणाऱ्या अनेक शेरांची भेट घेऊन येत आहेत आदरणीय श्री चंद्रकांत कदम सर. धन्यवाद. धन्यवाद विजय सर. नाही हे ठिकाणी होते, नक्की गद्दारी होती, प्रत्येक ठिकाणी होते गद्दारी होते. आणि शेर आता ऐकवणार आहे जो ऐकवायचा शिवराय